तर मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरे यांची भेट घेण्यात आलेली आहे। महाराजांच्या जिरे टोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण आणि त्याच प्रकरणी ही भेट आहे। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका असं यावेळेस राज ठाकरे म्हणतात। आमची डोकी भडकली तर केवढं होईल, राज ठाकरे यांच्याकडून इशारा देण्यात आलेला। तुमची माथी भडकवली जात आहेत असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आलेली आहे। महाराजांच्या जिरे टोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण आणि त्याच प्रकरणी भेट आहे। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आमची जर का डोकी भडकली तर केवढं होईल असा इशारा देखील राज ठाकरेंकडून देण्यात आलाय। कृष्णा सोनारवडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अपडेट देत आहेत। कृष्णा, मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेतली जाते। या भेटीमध्ये नेमकी काय सविस्तर चर्चा सुरू आहे सांगाल? वर्षा, खरं तर मागच्या काही दिवसापासून आपण पाहतो की ज्या ज्या सोसायटीमध्ये जैन धर्मीय लोक राहतात त्यांनी आपले धर्मगुरू जे सोसायटीमध्ये येणार आहे त्यांच्यासाठी पांढरे रंगाचे पट्टे जे आहेत ते सोसायटीच्या आवारामध्ये मारल्याचं समोर आलेलं होतं आणि यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली होती। याच विषयावरून मालाडमधील काही जैन धर्मातील जे काही व्यापारी वर्ग आहे तो राज ठाकरे यांना भेटायला आलेला होता आणि राज ठाकरे यांनी त्या व्यापारी वर्गाला काही समजावून गोष्टी सांगताना सुनावलेला सुद्धा आहे की राजकीय पक्षांच्या आधी लागून तुम्ही आमच्यावरती येऊ नका। याच्या आधी जेव्हा हे धर्मगुरू वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जायचे तेव्हा तरी पांढरे पट्टे मारण्याचा ट्रेंड आलेला नव्हता। मग आता हा 10-12 वर्षामध्ये कसा काय निर्माण झाला? जेव्हा तुमचे धर्मगुरू येत असतील तर तुम्ही कार्पेट टाका आणि ते निघून गेल्यानंतर ते पुन्हा काढून टाका, अशा पद्धतीचा सल्ला सुद्धा दिलेला आहे। मात्र तुम्ही जर अति करत असाल तर आम्ही करायला सुरुवात केल्यानंतर केवढं होईल असा सुद्धा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे। दादरमध्ये सुद्धा ही पांढरी पट्टी मारण्याचा ट्रेंड जो आलेला होता त्यानंतर संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। त्यांनी आवाज उठवल्यानंतर बहुतांश सोसायटीमधून ही पांढरी पट्टी जी मारलेली होती ती हटवण्यात आलेली होती आणि कलर जो आहे तो तिथून काढून टाकण्यात आलेला होता। मात्र यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये काही जैन धर्मातील व्यापारी वर्ग जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवरती आला आणि यावेळेला राज ठाकरे यांनी हा सल्ला आणि इशारा या दोन्ही गोष्टी या व्यापारी वर्गाला समजावून सांगितलेल्या आहेत। त्यामुळे हा जो ट्रेंड आता मागच्या काही वर्षामध्ये निर्माण झालेला आहे त्याचं पालन येत्या काळामध्ये या गोष्टी काटेकोरपणे घेतल्या जातात का आणि जैन धर्मातील लोकांकडून याचं पालन केलं जातं का हे तरी पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जैन धर्मातील लोकांना समजावून सांगताना एक प्रकारे इशारा दिलाय असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच कृष्णा, या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। महाराजांच्या जिरे टोपावरील प्रकरण आणि त्याच प्रकरणी आता जैन समाजाकडून भेट घेण्यात आली आहे। तुम्ही पांढरे पट्टे मारता आणि विनाकारण वाद निर्माण करत आहात असं देखील बोललं जाते। गेल्या 10 ते 12 वर्षातच असे वाद कसे सुरू झाले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। झेंडा लावणे त्यांच्या समाजाचा झेंडा लावण्यात आला होता आणि तो झेंडा लावण्यात येऊ नका कळलं का? त्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे कार्पेट टाका, काढणं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका, पट्टे कसे मारताय काढवलंय पण सांगल बरोबर आहे नाही घरी येऊन नादी लागून आमच्यावरती येऊ नका कळलं का? त्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे कार्पेट टाका, काढणं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका, पट्टे कसे मारताय काढवलंय पण सांगल बरोबर आहे नाही घरी येऊन नादी लागून आमच्यावरती येऊ नका। तर गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झाले? तुम्हाला काय वाटतं? वर 2 गुजराती बसले आहेत तर काहीही करू शकता। तुम्ही कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारता असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर काही दिवसापूर्वी मालाड इथे घटना घडलेली। तिकडे झेंडा लावण्यात आलेला, जैन समाजाचा कुठला कार्यक्रम होता त्याचा, त्या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आज सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली। तुम्ही पांढरे पट्टे मारता आणि विनाकारण वाद निर्माण करत आहात असं राज ठाकरेंनी म्हटलंय। गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झालेत? तुम्हाला काय वाटतं? वरती 2 गुजराती बसलेत तर काहीही करू शकता असं देखील राज ठाकरे म्हणतात। तुम्ही कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारता असं राज ठाकरेंनी म्हटलंय। व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा असं यावेळेस
हे सगळे जैन समाजातील काही लोक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले असताना राज ठाकरेंनी म्हटलेलं आपण बघतोय, गेल्या 10-12 वर्षात असे वाद कसे सुरू झाले, तुम्हाला काय वाटतं, वरती 2 गुजराती बसलेत तर तुम्ही काहीही करू शकता, असं देखील राज ठाकरे म्हणतात. तुमची माथी भडकवली जात आहेत, विनाकारण वाद निर्माण होत आहेत, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तुम्ही व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा, असंही यावेळेस राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं. गेल्या 10-12 वर्षातच असे वाद कसे सुरू झालं, असं राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय. मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट घेण्यात आलेली आहे आणि याच भेटीदरम्यानचा हा संवाद आपण बघतोय. तुम्ही कापड टाका, तुमचे धर्मगुरू येणार असतील तर पांढरे पट्टे काय मारताय, तुम्ही त्या ठिकाणी कार्पेट टाका किंवा एखादं कापड टाका, असा देखील सल्ला राज ठाकरेंकडून देण्यात आलेला आहे. आमची डोकी भडकली तर केवढं होईल, राज ठाकरे यांनी असं म्हणत थेट इशारा देखील दिलेला आहे. तुमची माथी भडकवली जात आहेत, राज ठाकरे यांचं हे विधान आहे. वर 2 गुजराती बसलेत तर काहीही करू शकता का, असंही राज ठाकरे म्हणतायत. तुम्ही पांढरे पट्टे मारता, विनाकारण वाद निर्माण होतोय, असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये पांढऱ्या पट्ट्याचा वाद, मग तो गिरगावातला असेल किंवा दादरमधला असेल. बघूयात मालाडमधील जैन समाजाचं शिष्टमंडळाला राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, तुमची